जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन झालेलं आहे। मात्र बाप्पाचे जे भाविक आहेत आज लालबागचा राजा जिथं लालबागच्या राजाच्या स्थापना केली जाते तिथं भाविक जमले आहेत। आज लालबागच्या राजाच्या चरणी जी सोने चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पित करण्यात आलेली होती त्याचा लिलाव केला जात आहे। सध्या आमच्या सोबत मंडळाचे जे सचिव आहेत सुधीर साळवी जी आहेत त्यांच्याशी आपण आता जाणून घेऊया की नेमकं आज काय काय होणार आहे। सुधीर भाऊ, आज हे जे ज्वेलरी आहे, सोने असू द्या चांदी असू द्या, त्याचे लिलाव सुरू आहे। नेमकं भाविक सुद्धा मोठ्या संख्येने जमले आहेत, काय म्हणाल आपण, काय किती पद्धत काय होणार आहे आज? लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि लालबागच्या राजाच्या चरणी सोन्या चांदीच्या वस्त्रांचे जे वस्तू आल्या होत्या त्याच्या लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि आज रात्री 10 वाजेपर्यंत हा लिलाव चालेल आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे। अतिशय आकर्षक अशा चांदीच्या गदा आहेत, चांदीचं शिवलिंग आहे, 10 तोळे सोन्याची चैन आहे आणि अनेक आकर्षक अशा वस्तू आहे आणि लिलावाला अतिशय रंगत आहे। सर्वात जास्त किमतीचे काय आहे आज? 10 तोळ्याची चैन आहे सोन्याची, ती शेवटच्या वेळेला आम्ही लिलाव करू। अंदाजे किती असेल त्याची किंमत? आता भाविक ठरवतील। त्याचबरोबर आतापर्यंत लिलाव सुरू झालेला 5 वाजल्यापासून किती म्हणजे कितीचा लिलाव झालेला अंदाजे काय आहे का आपल्याकडे? आतापर्यंत लाखो रुपयाचा लिलाव झालेला आहे आणि अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये या लिलावामध्ये पैसे जमा होतील। सर्व सामाजिक कामामध्ये मंडळ उपयोग करते या पैशाचा। भाविकांना काय म्हणाल दादा आपण, कारण मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत, ही ज्वेलरी म्हणजे लोक बाहेर सुद्धा खरेदी करू शकतात पण इथं का खरेदी करतात लोक? काहीतरी वेगळं आहे ह्यामध्ये ना? आपण बघताय की या ठिकाणी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हे लालबागच्या राजाचे भक्त आहेत आणि अनेक वर्ष उत्स्फूर्त प्रतिसाद असो आज लोक निव्वळ लालबाग राजाचा प्रसाद घ्यायला। तर हे होते सुधीर साळवे जी लालबाग राजा मंडळाचे सचिव। त्यांचं असं म्हणणं आहे की आज जे सोने चांदीची ज्वेलरी ज्याचा लिलाव सुरू आहे ते भाविक प्रसाद म्हणून खरेदी करत आहेत। कॅमेरा पर्सन नागनाथसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।